नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन कसं अप्लाय करायचं. तर यासाठी आपल्याला गुगलवर HSRP महाराष्ट्र असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असं पहिल्यांदा जे ते दिसेल. अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि यात आपल्याला सिलेक्ट ऑफिस म्हणलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या इथं जो आहे तो निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करून केल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल आणि इथं आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे 4-5 ऑप्शन दिसतील. या इथं आपल्याला आल्यानंतर ऑर्डर नाव या इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे जे नोंदणी पहिल्यांदा करणार आहे नंबरसाठी HSRP त्यांनी इथं क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला इथं वाहन नोंदणी राज्य जे आहे ते ऑटोमॅटिक महाराष्ट्र येईल. इथं आल्यानंतर खाली बसवण्याची स्थान कोणतं आहे तर ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे डीलरमध्ये जाऊन तुम्ही बसणार आहात की घरपोच घेणार आहात. तर या इथं मी डीलरमध्ये जाऊन बसणार तिथं सिलेक्ट केलेलं आहे. आणि या इथं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन दिसतील. या इथं बघू शकता कंप्लीट HSRP किट आणि डॅमेज अशा प्रकारचं जर पहिल्यापासून असेल आणि डॅमेज झाला असेल तर खाली 2, 3 आणि 4 नंबरचे ऑप्शन आहेत. आणि जर तुम्ही नवीन बसणार असाल तर 1 नंबरचा ऑप्शन आपल्याला या इथं सिलेक्ट करायचा आहे. या इथं सिलेक्ट केल्यानंतर आपण खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या इथं तुम्हाला जो काही तुमचा असेल पिनकोड तो पिनकोड या इथं टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर खालच्या बाजूला इथं वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा जो काही गाडीचा नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला चेसिस नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला इंजिन नंबर जो आहे तो तुमच्या RC बुकवरील जो असेल तो टाकून घ्यायचा आहे. या इथं मी सर्व माहिती आता टाकलेलं आहे. आणि या इथं व्हेरीफाय विथ वाहन म्हणजे जे काही तुमचं रजिस्ट्रेशन असेल त्या वाहन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुमचं व्हेरीफाय जे आहे ते होतं. व्हेरीफाय झाल्यानंतर पुढं येतं आणि तुमच्या जवळचं जे काही शहर आहे ते निवडायचं आहे. जो काही तुमचा जिल्हा असेल तो निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर या इथं खालच्या बाजूला आता तुम्हाला तुमच्या भागातील HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी जे सेंटर्स उघडलेले आहेत त्या सेंटरची यादी तुम्हाला इथं दिसेल. तुमच्या जवळची जी काही यादी असेल ती यादी तुम्हाला या इथं यादीमधील नाव जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमच्या घराजवळ जे काही सेंटर असेल ते सेंटर या इथं जे आहे ते निवडून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जवळ पडणारं जे काही सेंटर असेल ते सेंटर या इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ते सेंटर सिलेक्ट केल्यानंतर आपण जे आहे ते पुढची प्रोसेस जे आहे ते आपण करणार आहोत. तर या इथं मी माझ्या घराजवळ जे काय असेल ते सेंटर सिलेक्ट केलेलं आहे. सेंटर सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला तारीख निवडायची आहे. कोणत्या तारखेला तुम्हाला सोयीची आहे ती सोयीची तारीख निवडायची आहे. इथं तुम्हाला फ्रंटमध्ये या तारखा दिसत आहेत त्याच तारखा ज्या आहे ते बुक झालेल्या मग अपॉइंटमेंट आणि जे डार्कमध्ये तारीख आहे त्या तारखेला तुम्ही जे आहे ते स्लॉट शिल्लक आहेत. तर या तुम्ही तारीख सिलेक्ट केलेलं आहे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला टायमिंग निवडायचं आहे. तुम्हाला योग्य जे काही टायमिंग असेल ते टायमिंग तुम्हाला या इथं सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला जे काही सुटेबल टायमिंग तुम्हाला वाटतं ते टायमिंग तुम्ही इथं घेऊ शकता. त्या टायमानुसार स्लॉट जे आहेत ते त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर या इथं मी एक स्लॉट या इथं सिलेक्ट करणार आहे आणि नेक्स्ट या टॅबवर आता मी क्लिक करणार आहे. नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर आल्यानंतर मला वाहन नोंदणी तारीख ऑटोमॅटिक तुमच्या RC बुकवर येईल जी काही तुम्ही डिटेल्स टाकलेले आहेत त्यानुसार. आणि आता इथं तुमच्या गाडीचा प्रकार निवडायचा आहे. इथं ध्यानपूर्वक तुम्हाला तुमचा प्रकार निवडून घ्यायचा आहे. जर मोटरसायकल असेल तर मोटरसायकल करायचं आहे. इथं कन्फर्म करायचं आहे. इथं एकदा तुम्ही जर निवडला तर तुम्हाला बदल करता येणार नाही. आता इथं मोटरसायकल मी सिलेक्ट केलेलं आहे. आता या इथं इंधन प्रकार ऑटोमॅटिक येईल आणि तुमचे स्टेज कोणते आहे भारत स्टेज असेल त्याचे काही स्टेज असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर नसेल तर नॉट अवेलेबल ते सिलेक्ट करायचं आहे. आणि या जर तुम्हाला GST इनवॉइस पाहिजे असेल तर तुम्ही इथं टिक करायला शकता. पण तुम्हाला GST नंबर असणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर याचं नोंदणीकृत वाहन मालकाचं नाव जे असेल RC बुकवरचं तेच वाहन मालकाचं नाव आहे इथं टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर GSTमध्ये तुमचा जर नंबर असेल आणि GST इनवॉइस तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तर या टिक बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला GST इनवॉइस मिळू शकतात. पण तुमचा GST नंबर असणे आवश्यक आहे. तर माझा GST नंबर नाही मी ते सोडून देतो.
आणि खालच्या बाजूला इथं आता आपल्याला बिलिंग राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र सिलेक्ट करून आपण नेक्स्ट या टॅबवर क्लिक करूया. नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर या इथं बघू शकता एक ऑप्शन आलेले आहे. आता इथं तुम्हाला तुमचा पत्ता जो काही असेल तो या इथं पत्ता टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकताना काळजीपूर्वक टाका, ईमेल आय टाका, नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता तुमच्या आता जो काही मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP. आपण OTPसाठी रिक्वेस्ट पाठवली आहे. रिक्वेस्ट OTP आल्यानंतर OTP ते टाकून घ्यायचा आहे आणि खालचा जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकून आपल्याला OTP जो आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर आता मी फटाफट व्हेरीफाय करून घेतो. व्हेरीफाय झाल्यानंतर आपण थोड्या वेळाने पुढच्या पेजवर जाऊ. पुढच्या पेजवर आल्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स या इथं जे आहे ते दिसतील. जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती माहिती भरलेली दिसेल. आणि इथं आता आपल्याला पेमेंट जे आहे ते ऑनलाईन करायचं आहे. फी जी टू व्हीलरसाठी 450 रुपये आहे प्लस 81 रुपये GST. अशा प्रकारे तुम्हाला नंबर प्लेट्स या इथं त्यांनी दिलेला आहे फॉर्म्युला. अशा प्रकारचे नंबर प्लेट तुम्हाला दिसेल. तुम्ही जो काही गाडीचा प्रकार निवडाल त्यानुसार इथं तुम्हाला दिसेल. इथं टिक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. टिक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर पे RS 531 रुपीज म्हणजे GST सकट ही जी रक्कम आहे ती 531 रुपये इतकी होती. तर मी आता या इथं क्लिक केलेलं आहे आणि या इथं तुम्ही UPI द्वारे करू शकता, क्रेडिट डेबिट कार्डद्वारे सुद्धा करू शकता. मी आता इथं UPI द्वारे सिलेक्ट करणार आहे. UPIवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिसतील, पे बाय UPI ॲप, पे बाय UPI ID. तर इथं आपण इथं पे बाय UPI ॲप करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही ॲप्स असतील ते ॲप्स ओपन होतील. तर याआधी तुम्ही जे काही ॲप असेल ते ओपन करू शकता. तर मी Google Pay ओपन केलेलं आहे. आता येतो ओपन केल्यानंतर आपण आता इथं पेमेंट जे आहे ते ऑनलाईन करणार आहोत. तर यासाठी बघू शकता इथं तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स दिसतील, तुमचं नाव दिसेल, जे काही चेसिस इंजिन नंबर आहे ते दिसेल. आता पे हिअर इथं हिरव्या अक्षरात दिसते, तिथं आपल्याला जी आहे ती ही फी ऑनलाईन पे करायची आहे. तर ही आता मी इथं पे करतो. पे केल्यानंतर आपलं आता पेमेंट पे झालेलं आहे आणि आता आपल्याला इथं आपली रिसिप्ट जी आहे ती मिळालेली आहे. या रिसिप्टवर सर्व डिटेल्स आहेत, तुम्ही ही डाउनलोड करून ठेवायचे आहे. जे काही तुमचं सेंटर असेल, सेंटरचं नाव, तुमचं वाहनाचा प्रकार जे काही असेल, पैसे भरलेले सर्व काही यावर तुमची माहिती असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलद्वारे HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. खूप दिवसांनी हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तेव्हा सपोर्ट जरूर करा. नमस्कार, धन्यवाद.